म्हणून म्हणणं असं होतं, आता तुम्हाला समोर सांगितलं काय होतं. पहिले तर मी असं म्हणतो, भक्ती करत असताना कोणाच्या भक्तीवर दोष द्यायचा अधिकार आपला अजिबात नाही. ज्या गोष्टीचा अभ्यास नाही त्या गोष्टीवर बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. विठ्ठल विठ्ठल चालले आणि कोणतं कीर्तन असं नसेल की ज्या कीर्तनामध्ये कमीत कमी 2-4 चॅनल वाले राहत नाही, असं कीर्तन होत नाही माझं. पण मला समाजाला प्रश्न विचारायचा आहे, ज्या गोष्टीचा आपल्याला नॉलेज नाही त्या गोष्टीवर बोलणं व्यर्थ आहे असं मला वाटतं. जोपर्यंत आपला अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाला बदनाम करायचा अधिकार आपला नाही. अंगात येणं कितपत खरं आहे का खोटं आहे तुम्ही अनुभवली नाही तर दोष देवा नाही. स्वतः उतरा त्या गोष्टीच मा खरं खोटं चेक करा मगच दोष द्या. बरोबर आहे की नाही? हो. अरे आपण विश्वासावर जगणारी लोक आहेत राव. संतांनी सांगितलेल्या शब्दांवर विश्वास ठेवावा लागेल. जर आमचे संत म्हणत असतील की भैया हे अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी देवा अवचित भरेला माझ्या खंडोबारायाचा कदाचित म्हणे कानपूरला टीमही गेली. हा तर काही शब्द संतांकडनं घ्यायचे असतात आणि संतांच्या शब्दावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. त्याच्यासाठी सांगेल जसं मायवर आपला विश्वास आहे तसा संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. उघडं बोलू का थोडस राग नाही बोलले. मायने सांगितली ना अवतुना बाप आहे. फक्त मायना शब्दावर आपला विश्वास आहे. मायलेच माहिती आपला खरा बाप कोण. विठ्ठल विठ्ठल पण आता तिथं त्या पोराला भगत लोकांकडे दाखवलं तर ठेवी टायाबच नाही. वैद्य पंथे काढत तरी पोऱ्या मोठ सोडेल. बऱ्याच ठिकाणी फिरवून पोरग काही मोठ सोडेल. एक सुज्ञ बाबा आले ते म्हणे काय भाऊ आई पोरग मोठ सोडत नाही म्हणे. हा ना बाबा. अरे मग चांगला डॉक्टर दे काढा म्हणे. पण डॉक्टर दे काढ देणार बघत लोक दे काढ देणार वैद्य दे काढ देणार पण पोरग काही मोठ सोडत नाही म्हणे. भाऊ एक पर्याय म्हणे काय एखादा मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे न्या आणि डॉक्टर साहेबांना दाखवा. आता त्या पोराला मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. जितूबाई मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. मानस रोग तज्ञ डॉक्टर हुशार होते. तर डॉक्टर साहेबांच्या गड्यामध्ये कोटीच आहे 4 तोड्याची चेन होती सोन्याची. चेन गया माई काढी आणि त्या पोऱ्याना समोर ते नाशिक दिले. चेनाशी समोर ते फिरे पोरे पटकन हात मोठ्या कारण चेन दरी काढली. जवळ चेन दरा करता हात मोठ्या काळा त्यांना हात मध्ये 5 ग्राम अंगठी खाली पण तपास लावा ना. शिजर करा टाइमने नर्सन हात मध्ये उपाडी होती. हा कशाचा परिणाम आहे? हा परिणाम कशाचा आहे? माय बाप दोघं चोरटे आहेत म्हणल्यावर साधू जन्माला येणार आहे का त्यांच्या पोटी जात असेल? अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी नाही का? हो. अंजनी मातेच्या पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हनुमंतरायांचा जन्म आणि तो उत्सव तुम्ही लोक साजरा करताय. विठ्ठल विठ्ठल सांगता भैया जन्माला आलाय ना तर भगवंताची प्राप्ती करून घे. भगवंताची प्राप्ती करून घे. काही लोक जन्माला आले पण त्यांना नावच देवाचं घेता येत नाही. भगवंताचं नाव घेता येत नाही पण देवाचं नाव घेतल्याशिवाय आपला जन्म सफल नाही झाला. तुम्ही इतर काम करू नका असं मी म्हणत नाही. घर घेऊ नका बंगले बांधू नका असं म्हणणार नाही. जमीन घेऊ नका असं म्हणणार नाही. हे जरूर करा कारण आमचे संत सांगतात संसारी असावे असोनी संसार करू नका असं संतांचं मत नाहीये. संसार करा पण किती करा त्याला प्रमाण आहे. हा तुम्ही कमावू नका असं मी म्हणणार नाही कारण मी देवाला आहे करत नाही. तुम्ही कसं काय सांगू कमावू नका असं. बरोबर आहे हो. कारण मी स्वतःवर जग ओळखतो या मताचा मी. हा जसं की दीपक महाराज नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराला आणलं. म्हणे बाबा म्हणे काय माझा मुलगा आहे. काय झालं म्हणले हा पोरगा गुळ खाणं बंद करत नाही. बाबा
याचं गोड खाणं बंद झालं पाहिजे. नाथबाबांनी सांगितलं ताई 8 दिवसाच्या नंतर आणा म्हणले. 8 दिवसाच्या नंतर बाईनं पोराला आणलं. म्हणे बाबा यो पोरगा गोड खाणं बंद करत नाही, तुम्ही 8 दिवसाच्या नंतर बोलवलं होतं, मी आणलं त्याला. पोराला जवळ घेतलं नाथबाबांनी आणि नाथबाबांनी सांगितलं बेटा आजच्या नंतर गोड खायचा नाही. म्हणले ताई याला घेऊन जा. ती बाई म्हणे बाबा गोड खायचा नाही इथलंच सांगलं होतं, मग त्या दिनच सांगितलं आपण म्हणे. नाथबाबा म्हणे ताई पुन्हा खरंच आहे, पण त्या दिन मी जिथला गोळी खाऊ त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं. पहिले 8 दिन मी बंद करतोय त्याला आज सांगायला गोळी खाऊ नको असं. म्हणजे बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले. मला सांगायचं एवढे कमवू नका असं आपलं दुमत नाही, कमवू नका असं आपलं दुमत नाही. काय ना पैसा शिवाय शान पण नाही. मी जर तुमल्या आडे बोली गो पैसा व्यर्थ आहे हो, आणि मी जर गाडी पेट्रोल पंपवर लावली नाही त्याला सांगा आपल्या गाडीમાં पेट्रोल टाकते फुकट कीर्तन करील तो सांगे मोजाडावा देऊ का गर्व. म्हणजे पैसा जीवन जगत असताना जरुरी आहे, पण कितना जरुरी आहे ते महत्त्व नाही. मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत ते टीव्ही चॅनलला कार्यक्रम होता कदाचित तो, पण मी टीव्ही बघतच नाही, पण मोबाईलला तो एक व्हिडिओ आलेला. आता मला एखाद महिना झाला असेल, 1-2 महिना टीव्हीला झालेला कार्यक्रम आहे आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला. एक साधू महात्म्याला भाऊ कदमने विचारलं होतं बाबा जीवन जगत असताना पैसे किती महत्वाचे, म्हणजे पैसे किती जरुरी आहे. तर त्या बाबांनी इतकं गोड उत्तर दिलं ना. भाऊ कदमांना सांगितलं भाऊ कदम मी सांगतो तसं करा. म्हणे काय, म्हणे श्वास घ्या. घेतला श्वास, म्हणले सोडा, सोडला. अजून श्वास घ्या, म्हणले सोडा, सोडला. म्हणे श्वास घेतला होता का, म्हणे हो. सोडला होता का, हा. मायान पहिले करायला ना म्हणे हा का मी सांगत होय, नाही म्हणे पहिले मी करायला तो पण सांगत होय ध्यान दे. बरोबर आहे ना. हो तसं श्वासाशिवाय जीवन नाही, श्वास शिवाय जीवन नाही. पण एखादा मित्र जर तुमच्याकडे होणार आपा जितू भाऊ चला ते आपले जरा स्टेशन बघ मग आमचे चला ते जाईल, थांबता का थांबता थोडा श्वास लिहिले होते मग जाऊ असं शेतात चालता फिरता येता येस ना. हा मग स्पेशल श्वास लेवांसाठी बी जीवन नाही शे, पण श्वास शिवाय बी जीवन नाही शे. तसं पैसा सर्व काही शे असं नाही, पण पैसा शिवाय बी जीवन नाही. विठ्ठल कमवायला पाहिजे. आमचे संत सांगतात संसारी असावे असोनी नसावे, पण करायचे किती याला प्रमाण ठेवायचं. जसं फॉर एक्झाम्पल इथं बसलेले माझ्या माता मावल्या आहेत, ते माझं उत्तर देतील. कामधंदाला जाणारे बाया आहेत ना बड्या, सकाळ मग तुम्ही वावलेच मागे जातास का बेनीस पण हो मावशी हो ताई गंगू काकू वावरेच मध्ये जातास ना तुम्ही. सकाळी सकाळी शेतात जातात तुम्ही, शिदोरी बांधतात का शिदोरी, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला. क्या बात आहे, काय भाषा आहे यार आपली गोड न्यारी. हा एक नंबर. आपली भाषाला विसर पडू देऊ नका. एक एक शब्द ध्यानमा ठेवण्याशी आणि या शब्द आपला पोरेलेशी काढत जा बरं. आई आणि ठिकाणी बरं आपले हा नाही ते उलट होईल आहे ना. बाकीला खेळा सोडून आम्ही येत रावाले आणि आयराणीला विसर पाडणारा. ज्या मायबापास नाक आयुष्य आयराणी मागे त्याचे पोरीने सगळे बोला टाइमले माडी मग पोऱ्यांचा मराठी मा बोलत जा. तू आयराणी बोलत तू आयराणी बोलायला लाग जाई बरं. बापले सांगतो पप्पा हो बाबा नको ना हो तुम्ही तरी बोलत जा ना हो मराठी. त्याच नाक आयुष्य आयराणी माझा आले त्याची मराठी कधी जाई असे. मग त्या आजी आजोबा नातून सांगे बोलतात. त्या आजीने कधी मराठी बोलेल नाही, त्या नातूला पोऱ्याला ब्यायच नाही, सुनबाई ब्यायच नाही. नातून सांगत भाऊ आताच्या तडे भट भाऊ आताच्या तडे. इथं सत्यानाश ते ऐके ऐकी नातूने बी मराठी ना आयराणी मिक्स होई जायला. बाबा विचारत भाऊ मी कोणाचा बाबा आहे, मग तो नातू सांगत मनाचा आहे मनाचा. इथला सत्यानाश भाषा. आपल्या आईराणी ठिकाणी मनीषीने याचे शब्द आहेत ना आपला काना देश ना याचा परफेक्ट पाहिजे. हा अजिबात विसर पडू देऊ नका. आणि भाषा कोणती का ना साहेब, मराठी बोलायला लागणार ना मराठी अशी परफेक्ट उतरायला पाहिजे. आईराणी बोलायला लागत त्या आईराणी बी परफेक्ट उतरायला पाहिजे. प्रत्येक भाषांना नॉलेज पाहिजे. आणि मी ना पटतरी घ्यायची. हा कसं आहे ना नुसतं आहे ना कडावर थोडी दुकान लावा चालू धंदा करणार म्हणजे बटा माल ठेवणार.
मी 7वीला होतो गुरुजी. 7वीला असताना माझा वर्गमित्र, भाषेचा परिणाम काय होतो ऐका बरं, भाषा कशी मिक्स होते. 7वीला असताना मला मित्र होता. 7वा पिरियड चालू होता जॉग्राफीचा, भूगोलचा पिरियड चालू होता. सर शिकवत होते. सर शिकायला एकदम मग्न आहेत आणि या बावले टॉयलेटला प्रॉब्लेम. आता याले खेळा गावना पोले असल्यामुळे याला काय म्हणतात आई शोधले. मग याने ना म्हातारा लोकेच ना तोंडे ऐकले होतं झाडावटा जा. आता या लागणे जाऊ म्हणे सांगू ते सरले काय सांगू. विचार करे पोटमात बहिणारी नेली. सर वहिन्याने उभा राहिला म्हणे सर म्हणे काय रे बाड्या म्हणे मला झाडाला जायचं. बडव्या शिकून घे खाली बैस. अरे शिकणाने आयुष्यभर झाड शिकले खाली शिकले म्हणे गोऱ्या बठी घ्या आपण पोटमात काही नाही. सर झाडाला जायचे. बटरे बाड्या काल बटरे शिकले रे अख्खा आयुष्य चालणार काल बाट बाड्या खाले बटी घ्या. थोडा टाइम आहे ना डायरेक्ट रूम ना परफ्यूम चेंज पोरे म्हणे सर बाड्याने पराक्रम करता का म्हणे. बाड्यांचा डेना कलर बदलाय टाका म्हणे सर. अरे बाड्या तू एवढा मोठा पोरगा 14 वर्षाचा मुलगा तुला कळत नाही शब्द भरते सांगणार मला. तुम्हाला कधीच आता सांगत होतो सर मला झाडाला जायचं. अरे बडव्या त्या झाडाला नेलं त्या लोकांना. भाषा कळली पाहिजे ना तर सत्यानाश होतो महाराज. शेतात जातात ना तुम्ही न्यारी बांधतास. न्यारी बांधणारी पद्धत कशी राहस. भाकर किती बांधतास माया म्हणून तुम्ही अर्धी भाकर 3 चतकोर किंवा 1. आणि आपला बजेट मोठा आहे ना ते 1.25 घेऊन चालणार ज्यांना बजेट राहतो. भाकर 1 आणि त्याच्यावर चटणी किती टाकतात 2.5 किलो 2.25 किलो. किती 1 चम्मच 2 चम्मच बरोबर आहे की नाही. ठेचा जर असेल तर 2 मिरचींचा 3 मिरचींचा. भाकर 1 पण चटणी 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच. मग चटणी इतका परमार्थ करायचा आणि भाकरी इतका संसार करायचा. बरोबर आहे का. त्याला शिक करा. चटणी इतकाच संसार करायचा आणि भाकरी इतका परमार्थ केला तर आपलं जीवन सक्सेस आहे. संत आपल्याला जागवतात. एका ठिकाणी तर तुकोबाराय सांगतात समाज ऐकत नाही ना. समाज ऐकत नाही म्हणून माझ्या तुकोबाराय पाया पडून सांगतात अरे भैया आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी ऐकणाराच्या. तरी काही लोक ऐकायला तयार नाही. माझे तुकोबाराय पाया पडून सांगतात. पाया पडून सांगतात दीपक महाराज तुमच्या गावाचे जे महाराज एकटाचे दीपंकर महाराजांचं गायनावर अशी पकड आहे ना. किती मोठा कीर्तनकार असेल बरोबर प्रमाण धरतात बाबा. कारण आम्ही सोबत राहिलेलो आणि प्रमाण सुद्धा वेळेवर सुचाल पाहिजे. बर गाडी येऊन पहिले वर हात कर देऊ नाही ते बाकीना गाडी निघायची 2 हात वर तंगावतो नाही गई रे आप्पा. तो हात तंगायले का फाशी लिन मर जाय गाडी निघ गई.
येवान पहिले हात द्यायला पाहिजे आणि ती हुशारी आणि बोलती म्हणजे बाकी नाही असं वाटत महाराज ना महाराज बडाई मारलाय ना बाची बात नाही खरं राही ना ते खराने स्तुती व्हायला पाहिजे साहेब काय मध्ये तुम्ही बरोबर आहे ना खऱ्याची स्तुती करायची आमची संस्कृती आहे हो कारण एका ठिकाणी मला सांगायला आवडेल कृष्ण भगवंत रथावर बसले असताना अर्जुनाच्या रथाचा चाक कर्णानं जसा बाण मारला का कर्णानं जसा बाण सोडला तसा अर्जुनाच्या रथाचा चाकच हाणून काढला स्वतः कृष्ण भगवंत रथावर बसले असताना रथाचं चाक पडल्याच्या नंतर कृष्ण भगवंताच्या मुखातून वाक्य निघालं वा वा मर्दा काय योगदान म्हणले अर्जुनानं देवाकडे बघितलं म्हणले देवा तू माझ्या रथाचा सारथी असल्यावर दुश्मनाची बडाई मारतोय तुला कळतंय का देवानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना मी तुझ्या रथाचा सारथी आहे दुश्मनाची बडाई मारतोय वाईट वाटून घेऊ नको तो जरी दुश्मन आहे पण फक्त विचार कर मी स्वतः जगाचा मालक तुझ्या रथावर बसता असताना तुझ्या रथावर बसलेला असताना तुझ्या रथावर चाकच आणून पाडलं मग योद्धा कमी दुश्मन आहे पण कर्तबदारी जर खरी असेल तर दुश्मनाची पण तारीफ झाली पाहिजे बरोबर आहे का पण तारीफ करत असताना सुद्धा ती वेळेवर व्हायला पाहिजे बडाई मारत असताना ती वेळेवर व्हायला पाहिजे टाइम नाही घ्या मग बडाई मारी ते बी काही काम नाही बडाई मारताना हुशारीनं मारली पाहिजे एक भाऊ मनकडे होणं म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय भाऊ म्हणे बायको बोलती कटकट करस म्हणतं येडा बायकोना कटका दी कसले काय आणि पायटा मौटीशी बिचारी तू गरम पाणी दे सांगोडले सकाळी मग चहा तयार कर देस तुला वेळेवर नाश्ता देस तुले 3 तास तकेशने जेवण बनायचे साईने दिकस का तुले त्याले म्हणतं बाईले सुखी ठेवाना एकच पर्याय म्हणे काय बाईने जर चहा दिना ते फक्त एक वाक्य वापरी देऊ वा चहा काय बारी बने रे बिचारीला थकवा दूर होईल बाईने जर जेवायला वाढा इथलं सांगू वा बाजी काय बारी बने बिचारीना 3 तास ना थकवा दूर होईल एक शब्दाने भुकी राहत बिचारी बरोबर आहे का नाही तिथलं सांगा काय फरक पडत बाकी नाही इथला 150 आला तर बिचारी मावली 3 तास रांधा मग थकत आणि आयता खानाला सांगता असताना बाजी खारी होई झाली एक बुका मग मोका कर दिसतो जगात 3 तास मेहनत व्हायला सहज नाव ठेवून मोक्यावर जात बाईले फक्त एकच मी एक व्हिडिओ दे का इंस्टाले तुमले काय वाटस मग मी इंस्टा वापरायला नाही पाहिजे मी बी तुम्हाला मनाची एक जीव येणार भाऊ फक्त मी प्रमाण ठेवस कोणती बी गोष्ट असं तुम्ही माझ्या बोलले मी चॅटिंग करत बस आनंद सोबत ना मी वाक्य बोलत नाही तर लोक मी काल दिशी असं वय का होत एक व्हिडिओ देखील होता इंस्टा व्हिडिओ असा होता बाई नवरावर राग करायला तुमचा संसार करून करून मी कंटाळली तुमच्या मायचं कटकट तुमच्या बापाचं कटकट तुमच्या बहिणीचं कटकट आणि तुम्ही पण कटकट करता मला तुमचा संसार करायचा आणि आजच्याच माहेरी जाते म्हणे बॅग भरेल होती नवरा जोडे म्हणा तू सुंदर आहे काय बी करशी का बाई म्हणे कॉफी बनव का चहा बनव फक्त सांगायचं एवढंच आहे बिचारी मावलेली काहीच अपेक्षा राहत नाही फक्त एक शब्द निघून रास तिने रांधेशने दिना ना एकच शब्द खर्च करू वा आज भारी स्वयंपाक बनले तरी तिना थकवा चालणार अहो बोल म्हणतो येडा बाईना कटकार काय बाई आहे ना एका तुनीच बाई कटका करस का कर पण चांगलं आहे रे फक्त बाकीना कपली देतो बाकीना कपलतच नाही अवघड घ्या बाई म्हणे मला जेवण वाढ म्हणे बाईने ताट पुढे ठेव याने पहिला घास उचला बापरे बाजी काय बारी बनेल जे म्हणे बाईने बरेल तांब्या डोकावर उडी कर 15 वरीच जाईल कावर राहिलो मनात ना समजला नाही म्हणे आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी खाय राहिली पहिले विचारले हो भाजी कोण करणे बाकीचे काही सुधरत ना बडाई कशी मारवा बडाई मारताना हुशारी ना आमच्या गोकुळ बाबांनी प्रमाण गोड घेतलं लागून या पाया बिनवी तो तुम्हाला करे गाडी बोला मुखी नाम पाया पडून सांगितलं संतांनी भैया अरे त्या पाया पडतो पण भगवंताचं नाम चिंतन कर रे अरे तुकोबाराय पाया पडतात माझे तुकोबाराय यांच्या पाया पडल्याने समाजाला फरक पडत नसेल तर अजून सांगतो आमचे नाथ बाबा तर बाप म्हणून सांगतात
पाया पडतात माझे नाथ बाबा, पण बाप म्हणून सांगतात तरी काही काही लोकांचे डोळे उघडले नाही महाराज. पण बाप म्हणालो पण आपण संतोषले रावण्या करायला राहिलो, एवढी आपली लायकी शेका. संतांनी आपल्याला बाप म्हणावं, संतांनी आपल्या पाया पडावे, एवढी आपली लायकी आहे का? एकदा स्वतःला क्वेश्चन करायचा. बाप म्हणूनही समाज ऐकत नसेल, पाया पडूनही ऐकत नसेल, तर मग शेवटी आमचे संत आरेकारीची भाषा वापरतात. जसं हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे पाया पडले तरी लोक ऐकायला तयार नाही. आमचे संत बाप म्हणतात तरी लोक ऐकायला तयार नाही. मग आरे खारीची भाषा, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. रे रे कधी येतच आहे. जर एखाद्या माणसाला तुम्ही 50,000 रुपये किंवा लाख रुपये दिलेले, उसना दिले लाख रुपये, लाख रुपया उसना दिलेतच, त्या लाख रुपयाचं रिटर्न भेटतच नाही. वायदा करेल होता 8 दिनना, 8 दिनना वायदा होता, 9व्या दिनले फोन करा, तात्या त्या पैसा दी टाका हो. तात्या 8 दिनना वायदावर बी सांगा, आपण 8 दिन काहीच नाही, आपण 8 दिन दे मारल्या. मग का होता त्या ना, अरे तात्या पहिले का होता त्या, तात्याने वायदा चुकाटी ना, मग का रे तात्या, आणि का रे म्हणेल बी आपण 15 दिन वायदा चुकाळा. समजी राहणार ना तुम्ही? हा, म्हणजे उभाटी नाक लागता यार बुवा असं. तसं संत पाया पडतात तरी समाज ऐकत नाही, संत बाप म्हणतात तरी ऐकत नाही. मग आरेकार्याची भाषा वापरली, आणि आरेकार्य वापरून पण लोकांना समजत नसेल, तर पुन्हा आमचे नाथ बाबा जरा खालच्या भाषेत सांगतात. काय मायगीनी होती भूतापाशी, हरी नाही बाबांनी. काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशी हरी मुढा. जर तुझ्या मुखातून भगवंताचं नामचिंतन येत नसेल, तर त्याच्या मायला नाथ बाबांनी शिवी घातली. महाराज पाय पडीशी टाया बटणारी, बाप म्हणीची टाया बटणारी. मग शेवट त्याने अवकाशवर जाणं पण न संतोषले. जशा लोक तशी भाषा, विठ्ठल विठ्ठल. नाथ बाबांच्या बोलण्यामध्ये
अजिबात चुकीचं नाहीये. तो अधिकार आहे नाथबाबांचा. नाथबाबा बोलू शकतात. काही काही लोक बोलतच पण त्याचा भाव वेगळा रास. चिठ्ठी देणार कोण होते? हा, काही लोक बोलतच वेगळा त्याचा भाव वेगळा रास. म्हणे इतकी चांगली व्हायरल होईल साहेब असं म्हणणं. आणि मला काय टाइम नाही लागत, मी लगेच लक्ष देईन फक्त गरमा बोलतो. मला टाइम नाही लागत फिरावा. वेळेवरती येईल तुम्ही प्रसंगनुसार चिठ्ठी. कसं आहे ना साहेब, माझे 7-8 चिठ्ठ्या वाचणे सवय. लगेच कथा विचार म्हणजे लवकर वाचायला लागेल आणि असं नाही एकच पार्टीने दोन्ही पार्टीने चिठ्ठी वाचली. दोन्हीकडे देते म्हणावं. एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो बाबा, दादू बाबा कार्यक्रमाला जात होतो. मी तोंड बांधलेलं होतं. म्हणे बॅग होती, बॅग बाजूमा ठेवलेली. एसटीमा बसेल, ड्रायव्हरना मागला शिकवा. बॅग ठेवली होती, बाजूमा मी बसेल होतो. एक पैसा पोरीसने आजी होणी, ती माझी माहीतच नाही, मला तोंड असं बांधलेलं होतं. आणि माझी मुंडली व्यावान सवय. ती आजी म्हणतो लिहून माल म्हणे दिली आहे बॅग होते लिहून माझी ही वयामात काढला का आमचा. भाषा कसली असली तरी काही लोकांचे भाव खूप वेगळे असतात. जसं की उदाहरण म्हणून सांगेल, आमच्या साक्री भागामध्ये बाबा येत असतात. जामद म्हणून गाव आहे बाबा, जामदा. हा, तर ते जामद भाषाभारती लोकांचं गाव आहे. तुम्हाकडे बी फिरत असत्या लोक ते लावले तू विकणारा. हो, इतका साधा लोक आहेत ना त्याच मनमा अजिबात चुकीनं भाव राहत नाही. मला पहिलं कीर्तन आहे ना, ते मुसलमान धर्माचे एक महाराज होते ना, ताजुद्दीन बाबा. ते वारले ना, त्यांच्या दशकेविधीचं कीर्तन त्यांनी माझं तिथं ठेवलं होतं. माझं पहिलंच कीर्तन होतं. कीर्तन झालं, त्यांना कीर्तन खूप आवडलं. आता दुसऱ्यांदा कोणीतरी नेलं आणि त्या गावाची पद्धत अशी की जे पूर्ण गाव मीटिंग बसाडतस 10 वारे कोणता कीर्तनकार लावा नको. असे पारधी लोक आहेत, पण त्यांचा नियोजन म्हणजे नियोजन. पूर्ण गाव बसतो बाबा आणि पूर्ण गाव बसून मग चर्चा करतात कोणता कीर्तनकार बोलावा. रात्री जेवली बिवली तरी मीटिंग होईल त्याशी. मग बट्या बाया सांगेल मागे येलो का तो महाराज, त्याच महाराज बोलावं नसे. मग त्याची चर्चा होई जायला होती. त्या पाहून मला फोन करा, हे महाराज म्हणता काय भाऊ हे ते तुला कीर्तन सांगायला ते मना गाव म्हणतो. मग ती तारीख खाली नाही भाऊ. महाराज म्हणतो हे नको रे महाराज, कशा नको करू रे. त्या महिना साला त्या बाया सांगायला ते भुरी आल बोलावले. त्या महिना साला ते नाचत मस्त सांगत मस्त म्हणतो जमावणे ए नको रे महाराज नको रे नाही नको म्हणून महिना बठ्या गावण्या बाया सांगणार त्या महिना ते भुरियाल बोलावा रे सगळा ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त म्हणतो भाऊ तारीख देऊ नको पण इथं खूप चालू नको. अरे त्यांचा भाव खूप चांगला. काही लोक बोलतात वेगळं पण भाव खूप वेगळा असतो. एवढे प्रेमळ आहेत ते लोक, एवढे प्रेमळ आहे महाराज. तुम्ही सहज जरी घ्यात ना, गरीब लोक येतात का पत्तर येतात, सहज जरी घ्यात तरी सुद्धा 20 लोक जे वाटतील 1 तास भरमा इतका चांगला लोक येतात. बाकी ना बंगलावाला सांगा मी 3 रान जोडे 14 जर जाई पण तरी बाजू कुठे जा शिलगाव नाही का बंगला दे विठ्ठल काही लोक बोलतात वेगळे पण असतात वेगळे. अजून एक किस्सा सांगेल तुम्हाला. अजून एक किस्सा सांगेल साहेब. मला पण गणत राहता असा पोता बरी ठेवले यंदा काढले म्हणजे एक पोत अजून गणत बरी घेतल्या एका टाइमली वेगळं काढतो आपण. 61चा विषय माझा भाचा होता. माझ्या भावाचा माम सासऱ्याचा मुलगा समजा नाते नाही.
मना पाहुणा माणसा सणा पोऱ्या तो म्हणे मामाची काहीतरी व्यवसाय टाकण्याशी म्हणलं काय करस तू म्हणे मी स्वतः आचारी हॉटेल टाकण्याची इच्छा आहे म्हणलं 50,000 रुपये लिहून कर सुरुवात मस्त हॉटेल टाकी पोऱ्याने एक आदिवासी समाजना पोऱ्याला आलो का पावरा समाज लोके दिलदार राहतात बरं का लोके दिलदार राहतात पण त्याच नवी तर पावरा लोकेच नवी बोलणं थोडं कसं मनमा कोणाबद्दल द्वेष नाही मनात कोणाच्या बद्दल द्वेष नाही पण बोलणं एकदम साधं आता माझ्या भाच्याने त्या पोराला लावलेलं कामाला म्हटलं आधी पैसा दिले तर आपण हॉटेल टाकाले यांनी काय बोंब पाडी चेक करले म्हणतो एक दिवस फोन करा म्हणता राजू हा मामाजी म्हटलं मी येतोय भाऊ हॉटेलला या ना म्हणे मामाजी आता तो पोऱ्याला आला होता त्याला सांगितले हो देख रे मना मामाजी राहणार मना पुवाई राहणार नेममध्ये आणते होतो बरं त्याच नामुळे ऐपट चालू आहे ना आणि त्यासले पुरा महाराष्ट्र मानस मना मामाजीना शब्दात अपमान व्हायला नको बट त्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे बरं रे येणारा जो ग्राहक आहे त्यापेक्षा 1000 पट त्यांनी इज्जत करतो म्हणून मामाजीने तो पोऱ्या म्हणे हा म्हणे आकाश असं काही नाव होतं त्या पोऱ्या नेमका मी गो पुढच्यावर बटलो मी बसलो त्याला सांगितलं होतं म्हणे मना मामाजीने खातरदारी व्यवस्थित कराने तो पाणी बाटलेलं ना मान म्हणे हे महाराज दरे आहे पाणी पेरे महाराज मला ते काही सुधरेल मला झटका येऊ आणि मला बाबा म्हणतात महाराज म्हणतात गुरुजी म्हणतात न्यावभाव सांगा दरे महाराज पेरे पाणी मग बाबा आता काय सांगे म्हणे हा क्या नीट तो तर त्यांनी सांगे राजा भूमी काय त्या गायाने ती गायणार रे मी ती इथला सांगणार ना लेली महाराज पाणी प्याशा सांगणार ना त्याला नाही माहित तो काय बोल राहिला त्यांना भाव एकदम शुद्ध आहे काही काही लोक बोलतात वेगळे पण भाव खूप वेगळे असतात विठ्ठल जसं नाथबाबा सांगतात अरे काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुडारे तुझी माय कुठं गेलती तुझ्या मुखात जर भगवंताचं नामचिंतन येत नसेल तर असं कडकडून आमचे नाथबाबा सांगतात आणि इतकं सांगून पण जर कळत नसेल तर आपला जन्म वाया गेला विठ्ठल तुकोबारायांना साधकांचा प्रश्न साधकांनी सांगितलं महाराज तुम्ही म्हणताय की देवाला आपलंसं करायचंय पण कोणत्या देवाला करायचं प्रश्नचिन्ह मग आता काही लोक ज्याच्या त्याच्या परीनं पर्याय व्यवस्था निवडतात कोणी म्हणतं मानगाव पंथीवाले की आमच्यासाठी आमचा कृष्णच सगळं काही आहे कोणी राम भक्त म्हणतात आमच्यासाठी रामच आहे कोणी म्हणतं की आम्ही राम भक्त हनुमंतरायांचे सेवक आहोत आमच्यासाठी राम भक्त हनुमंतरायच आहे कोणी म्हणतं की आम्ही देवीचे उपासक आहोत आमच्यासाठी देवीच आहे दादा मी कोणालाच दोष देत नाही मी फक्त एकच सांगेन नदीतलं पाणी नाल्यातलं पाणी शेवटी गटारीतलं पाणी सुद्धा जाऊन कुठं पोहोचतं समुद्राला जाऊन पोहोचतं तसं भक्ती तुम्ही कोणत्याही देवाची करा ती सरळ भगवंताच्या चरणाशी समर्पित होते पण जीवनात येऊन कोणता तरी एक भगवंताला आपुलसं करा महाराज म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणात किती वाजले का कितला 11:15 जायला हा तुमच्याकडे आता बिगडी घ्या नेमका मी येतो बिघडतेस
11:15 झालेले आहेत. कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11. 15 मिनिटं कीर्तन लेट चालू झालेले आणि तेही 15 मिनिटं तुमचे भरून काढले. 9 ते 11 असतं, त्याऐवजी सरपंच साहेब, आमचे सुंदरपट्टीचे सरपंच साहेब पण हजेरी लावली. 9 ते 11 असतं, त्याऐवजी 11:15 झालेले आहेत. म्हणजे तुमचा टायमिंग संपून गेलेला आहे. आपका रिचार्ज समाप्त हो गया है. अगर आपको अगर फिर से बात करनी है तो आपको और रिचार्ज मरवाना पड़ेगा. काय करायचं? बट त्याचं सांगितलं नाही तू म्हणून फुकट माझा मार नाही. सोप्या गोष्टी आहेत. तुम्ही समजदार लोक आहेत. मला खूप काय सांगायची गरज नाही. सगळे कार्यकर्ते आहात तुम्ही बसलेले. सगळे कार्यकर्ते तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. तुम्ही ड्युटीला आहात, बाहेर गावी तुम्हाला बरेच जण, तुम्ही ड्युटीला आहात. तुमची महिन्याला पगार किती? 40,000 50,000 जी पण असेल. जर तुमची महिन्याची पगार 50,000 रुपये जात असेल आणि जर तुमच्या जागेवर काम करणारा व्यक्ती आला नाही, पुन्हा तुम्हाला ड्युटी करायची आहे, ज्याला आपण एक्स्ट्रा म्हणतो, ओव्हर टाइम, बरोबर ना? मग तुम्ही 30 पगार करत असता. बेकार हुशार आहेत तुम्ही माझ्या. मग आता ते तुम्ही दाखवा काय करा, काय करायचं. चालेल मायच्या विठ्ठल हरकत नाही. तुम्ही जर बसलेले ऐकायला, देवाला तयार आहे. मला 15 मिनिटं सांगाल काय कटाय करा. कसे घेत तुम्ही आता? हा म्हणजे हा म्हणायची त्याला इलाज नाही आहे. ऐका, काही काळजी करू नका. तुम्ही बसलेत म्हणल्यावर मी सांगायला चालेलो आहे. मला फक्त तुम्ही बसलेलेत हे महत्वाचं आहे. आणि वातावरण एवढं भारी का मी सहज बोल राहिलो तरी सुद्धा हशी राहणार तुम्ही. तुमना चेहरामुळे मला सुधीर राहिलं कीर्तन करा. इतका भारी लोक बसलेत ना, सहज बोल राहिलो तरी हशी राहणार. आणि असं हसत खेळत लोक राहणार का आपल्या विचित लागस. आणि माणसाने जीवन जगत असताना हसत खेळत राहिलं पाहिजे. आणि आपला कीर्तन आपली गॅरंटी साहेबांनी सांगा माले लोके तुम्हाला फॅन होते ना, आम्ही एसी येत म्हणे. मी जेव्हा अंबरनेरमध्ये प्रवेश केला का, मला कमीत कमी 30-40 पोरांनी घेरलं माझ्या गाडीला. आम्ही केक घेत होतो आमच्या दादासाहेबांच्या घरी. वाढदिवसाचा कार्यक्रम होता, तिकडे जायचं होतं. 5 मिनिटं केक घेण्यासाठी थांबलो, तरी पण कमीत कमी 40-50 पोरं जमा होऊन गेली गाडीजवळ. आणि प्रत्येक पोऱ्या सेल्फी काढणार इथला गर्द्या करत आता मला असं वाटलं एका मला जीवत माट टाकतो म्हणजे त्याचं काय मला माट टाकाना बजेट नाही होत. आपण प्रेम आहे नाही का, गावामा पुस्तक जरी इथलं प्रेम होतं त्यावरती अंदाज लागले ना की अंबरनेरकर तिथलं प्रेम करत असं विक्रम महाराज हा प्रूफ होतं. खरं जे मनी गॅरंटी. आपला कीर्तन माझं दिल खोलील बशी घ्या. फक्त मनमा द्वेष नाही ठेवा ना. आवा असा का आव तसा आव गाई करण ते करा असा द्वेष नाही ठेवा. कीर्तनकार म्हणा भाऊ ये भाऊ, ज्या मनात ते दाखला होता त्याने विचार करा आपला मोठा भाऊ आहे. आणि ज्या मोठा होता त्याने म्हणा आपला दाखला भाऊशी. बाईशने विचार करू म्हणा भाऊशी. मायाशने म्हणाल पाय म्हणा पोऱ्या आहे, म्हाताराशने म्हणाल पाय म्हणा पोऱ्या बोल आहे ना. इथला आनंद येई ना तुमले दिल कोणी ना असाल बेटी. 6 महिना आर्टिक्युअनी आपली गॅरंटी. म्हाताराशने 60 ना फुल्ला म्हाताराशने 6 महिना आर्टिक्युअनी आपली गॅरंटी. मग बाकी ना होईल ना प्रश्न पुढे काय करा ना. मला आपण 60 दिल टाका जर नाही मग पैसा निकडे काय टाका. सगळ्यांनी उदाहरण करणारे हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचे. बाबा अरे विठोबा